भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल भाजपला रामराम ठोकून भाजपचा राजीनामा देऊन येत्या 13 तारखेला घर वापसी करत आहेत। आमच्यासोबत गोपालदास अग्रवाल आहेत। भाऊ काय सांगणार, आपण भाजपला रामराम ठोकले आहेत? मागच्या 5 वर्षापूर्वी जेव्हा मी गोंदिया विधानसभेच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, आमची माझ्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर आमचे एकही विकास कामाला गती मिळाली नाही। मागच्या 2 वर्ष आणि 2 महिने झाले भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे। माझ्या स्वप्नातले जितके आमचे विकासाचे काम होते ते एकालाही चालना देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून, सध्याच्या आमदारांच्या माध्यमातून झालेला नाही। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। उलट आमच्या सर्वांच्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे की गोंदियामध्ये मागच्या 60 वर्षापासून सुरू असलेली पाणी पुरवठ्याची योजना आमदारांच्या दबावाखाली नगरपालिकेच्या प्रशासकांनी आपल्या ताब्यात घेण्याच्या लेखी पत्र शासनाला दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने गोंदियाच्या पाणी पुरवठ्याची जे पाणी 1 तास मिळतो तो पण मिळणार का आणि सर्वसामान्य लोकांचे काय हाल होणार, अशा प्रकारचा तुगलकी निर्णय जर होत असेल फक्त आमदाराच्या दबावाखाली, तर या निर्णयाला आमच्या पुढच्या निवडणुकीमध्ये गोंदियाची जनता मोठा उत्तर देणार आहे याची मला खूप खात्री आहे। येत्या 13 तारखेला आपण घर वापसी करणार आहे। कोण मोठे मोठे नेते राहणार आहेत? आमच्या महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी आदरणीय रमेश चेन्नथेलाजी, त्यांच्याबरोबर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सर्वांचे घरचे आदरणीय नाना पटोलेजी आणि याचबरोबर काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, आजी माजी मुख्यमंत्री सर्व नेते येणार आहे। विरोधी पक्ष नेता आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे सर्व लोक येणार आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।